मला तपासून द्यावा अशा प्रकारची विनंती आहे। आणि मी धनंजय व सर्व त्यांच्या मातोश्री असतील, आमच्या वहिनी असतील, आमची मुलगी असेल आणि जे काही नातेवाईक आणि बाहेरचे बी काही मानेवाडीसारखी मंडळी आणि आमचे मस्सा जोगकर यांनी जे हे आंदोलन 2 दिवस केलेलं आहे, तुम्हाला क्लेश झालेला आहे, क्लेशकारक आहे। आंदोलन करणं एवढी सोपी गोष्ट नाही, हे बोलायला सोपं जातं, परंतु ज्याला जे सहन करावं लागतं ते त्यालाच कळतं। हे क्लेशकारक आंदोलन तात्पुरतं स्थगित करावं अशा प्रकारची मी विनंती करतो। आणि जे जे म्हणून तुमची भावना आहे त्या प्रत्येक भावनेबरोबर मी स्वतः आहे एवढं नम्रपणे सांगतो आणि थांबतो। अण्णा, गावकऱ्यांनी खरं तर यापूर्वी जे आंदोलन केले त्यानंतरच काहीतरी घटना घडते। म्हणजे पहिल्यांदा जलसंधारण आंदोलन केलं, त्यानंतर गुन्हे दाखल झाले, रस्ता रोको झाला, त्याच्यानंतर गुन्हे दाखल झाले। गावकऱ्यांचा असा समज बनत चाललाय की आम्ही आंदोलन केल्यानंतरच सरकारकडनं काहीतरी करू। नाही, असं नाहीये सगळंच। याच्यामधलं सरकारी वकिलाची नियुक्ती त्याला काही प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेला त्याचं पत्र मला वाटतं डेट माझे तुमच्याकडे आले असेल 18 तारखेला, म्हणजे फार 18 डिसेंबरला मी पत्र दिलेलं आहे। तर त्यावेळेस आपणच मध्यम मार्ग काढला होता। आता हे सगळ्याच्या लोकांना थोडीच माहित असतं की त्यावेळेस उज्ज्वल निकम साहेब काय म्हणले, मी काही डेट्स पाहतो आणि तोपर्यंत तारखांच्या बाबतीमध्ये PCR आणि MCR याच्या बाबतीमध्ये काम करण्यासाठी सहाय्यक वकील म्हणून ऍडव्होकेट बाळासाहेब कोले साहेबांची नियुक्ती आपण त्या दिवशी रात्री 1:30 वाजता करून घेतली। म्हणजे प्रशासन कुठे माग पडलंय। रात्री 1:30 वाजता मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती सही केलेली आणि त्याच्यानंतरही डबल मी पत्र दिलेलं आहे। परंतु काय उज्ज्वल निकम साहेबांसारखा मोठा वकील त्यांना येण्याला, डेट घेण्याला आणि सगळंच काही मीडिया पुढे सांगण्यासारखं नाहीये। काही बाबतीमध्ये त्यांनी आम्हाला निश्चितपणे सांगितलेले त्या गोष्टीप्रमाणे आम्ही कारवाई केलेली। तुम्ही जे मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांची काही चर्चा झाली का? त्यांनी काय वेगळं काय आश्वासन दिलं कोणाला? मुख्यमंत्र्यांना तुम्ही जे पत्र दिलं त्या मागण्यांचं त्याच्यानंतर जे इथे आता 2 दिवस क्लेशकारक आंदोलन चालू आहे, या आंदोलनाच्या सुरुवात होण्याच्या अगोदर मी पत्र दिलेलं आहे आणि ते पत्र झपझप आलेलं आहे। या सगळ्या पत्रामधली